आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा। जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र आम्ही एकत्र श्रमिक संघटनेच्या वतीने तळोजा येथील पनवेल विभागीय प्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरात वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला। माजी म्हाडा सभापती बाळासाहेब पाटील यांच्या आगामी वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला। कार्यक्रमास आमदार विक्रांत पाटील, माजी म्हाडा सभापती बाळासाहेब पाटील तसेच महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अध्यक्ष प्रभुदास अण्णा भोईर यांच्या पुढाकाराने हा संपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। मान्यवरांच्या हस्ते विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली। यावेळी बाळासाहेब पाटील यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला। पर्यावरण संरक्षण आणि वृक्ष संवर्धन ही काळाची गरज असून प्रत्येक नागरिकाने वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणासाठी आपले योगदान द्यावे असे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले। आमचे सन्माननीय नेते कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेबजी पाटील यांचा वाढदिवस 7 जूनला गेल्या अनेक वर्षापासून आम्ही साकारत असतो, पण गेल्या काही वर्षांपासून या वाढदिवसाचं स्वरूप थोडं विस्तारलं आणि वाढदिवसानिमित्त कार्यक्रमांचा, खास करून सामाजिक उपक्रमांचा सप्ताह आम्ही साजरा करू शकतो का, असा प्रयत्न अनेक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आला। आणि मग खेड्यापाड्यांमध्ये, गाव वस्त्यांमध्ये, शहराच्या कानाकोपऱ्यांमध्ये असे अनेक कार्यक्रम सेल्फ व्हॉलंटियर पद्धतीने अनेक कार्यकर्ते साकारताना आम्हाला दिसतात। आणि मग त्यातले काही कार्यक्रम हे खूप मोठ्या उंचीचे, एका वेगळ्या दर्जाचे असतात आणि अनेक कार्यक्रम हे नागरिकांना जोडणारे त्या ठिकाणी साकारण्याचा प्रयत्न होतो। त्यामुळे गेल्या 3-4 दिवसांपासून हे कार्यक्रमांची मालिका सुरूच आहे। आज सामाजिक उपक्रम हा वाढदिवसानिमित्त आम्ही साकारतोच आहे, पण त्याचबरोबरीनं जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आज मोठ्या प्रमाणावरती वृक्षारोपणाचे कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी केले जात आहेत। म्हणजे वाढदिवसाचे औचित्य आणि जागतिक पर्यावरण दिनाचं निमित्त या दोघांचा योग, दुग्ध शर्करा योग ज्याला म्हणू शकतो, हा साधण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केलेला आहे। आणि आरटीओच्या या भूमीमध्ये, या प्रिमायसेस मध्ये आमचे सन्माननीय निलेश धोटेजी असतील, पवार साहेब असतील, सगळे त्यांचे सहकारी असतील, त्या ठिकाणी आमचे प्रभुदास अण्णा भोईर असतील, आमचा सुजित भगत असेल, सगळेच त्यांचे सहकारी असतील, त्यांची वाहतूक संघटना असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून एक प्रयत्न करण्यात आला की या ठिकाणी वृक्षारोपणाचा मोठा कार्यक्रम आरटीओच्या या सगळ्या प्रिमायसेस मध्ये करण्यात आला आणि खूप चांगला कार्यक्रम झाला। अनेक प्रकारची आपली पारंपरिक वृक्ष ज्याला म्हणू शकतो की ज्याचा खऱ्या अर्थानं त्याला कुठेतरी ऐतिहासिक दाखला आहे, त्याला कुठेतरी आरोग्याच्या विषयानं एक महत्व आहे, अशा प्रकारची झाडं लावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला। म्हणजे आर्टिफिशियल किंवा कुठेतरी नवीन प्रकारची झाडं की ज्याचा समाजपूरक झाडांमध्ये समावेश होत नाही, अशी झाडं न लावता त्या ठिकाणी ज्याचा खरं तर समाजाच्या या सगळ्या वातावरणाच्या समतोल ठेवण्यामध्ये ज्याचा महत्वाचा वाटा आहे, अशा प्रकारचे वृक्ष त्या ठिकाणी लावण्यात आले आणि त्यामुळे वृक्षारोपणाचा खूप चांगला कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आला। मी या सगळ्या मान्यवरांचे मनापासून आभार व्यक्त करतो की हा चांगला कार्यक्रम आपण केला। उद्या 6 तारीख, परवा 7 तारीख अनेक कार्यक्रमांची मालिका त्या ठिकाणी साकारली जाते। मग आमच्या विद्यार्थ्यांची चिंता करत त्यांच्या भवितव्याच्या विषयामध्ये अनेक कार्यक्रम, पर्यावरणाच्या विषयामध्ये वृक्षारोपण आणि तशाच प्रकारचे अनेक कार्यक्रम, मातृशक्तीला, लाडक्या बहिणीला ताकद देण्यासाठी महिला बचत गटांच्या त्या ठिकाणी त्यांना ताकद देणारे अनेक कार्यक्रम, त्यांच्या आरोग्याची चिंता करणारी मोठी मोठी शिबिरं, त्या ठिकाणी नेत्रचिकित्सा शिबिरापासून रक्तदान शिबिरांपर्यंतचे अनेक विषय। कारण शेवटी वाढदिवस सुद्धा अशा नेतृत्वाचा आहे की ज्यांनी कुठल्याही अपेक्षेविना मला किंवा परिवाराला आयुष्यात काहीतरी मिळावं या भावनेनं काम न करता या भारत मातेच्या कल्याणाचं स्वप्न बघून जे आमचं नेतृत्व काम करत होतं, त्यांच्या सहकार्याने त्यांचा विचारांचा वसा आणि वारसा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्यांनी काम केलं, ते रायगड जिल्ह्यातलं ज्याला निस्वार्थी नाव म्हटलं जातं, ते नाव म्हणजे सन्माननीय बाळासाहेब पाटील आहेत। त्यामुळे त्यांचा वाढदिवस हा तशाच कार्यक्रमातून साकार केला पाहिजे, ही एक नैतिक जबाबदारी आमच्या सगळ्यांवरती असते। त्यामुळे तशा पद्धतीने आम्ही हे कार्यक्रम साकारतोय। खूप चांगल्या पद्धतीने कार्यक्रम साकारले जात आहेत, अनेक नवीन लोक या ठिकाणी जुडतायत, त्या ठिकाणी अनेक मोठ्या प्रमाणावर युवा शक्ती जुडते आणि त्यांचं प्रत्येकाचं सांगणं आहे की तुम्ही काम करताना जातीपाती पलीकडे जाऊन, त्या ठिकाणी राजकारणाच्या पलीकडे जाऊन, पक्षाच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन जेव्हा हे काम आपण करता तेव्हा ते आम्हाला कुठेतरी भावतं आणि त्यामुळे अशी अनेक मंडळी या माध्यमातून जुडतात। त्यामुळे प्रत्येकाला मी एवढंच सांगत असतो की आपल्याला या पनवेलच्या कल्याणासाठी
आयुष्यभर त्या ठिकाणी काम करायचं आहे. पुढच्या 20-30 वर्षापर्यंत पनवेलच्या एक विकासासाठी, पनवेल हे जगाच्या नकाशावरती काहीतरी वेगळं शहर असावं यासाठी आपल्याला काम करायचं आहे. आणि त्यासाठी आमच्या सगळ्याच नागरिकांच्या ज्या काही सूचना आहेत, सजेशन्स आहेत, चांगल्या उपक्रमांबद्दल काही संकल्पना आहेत, त्या माझ्यापर्यंत पोहोचवल्या तर त्या मांडण्यासाठी आणि साकारण्यासाठी प्रयत्न करण्याची माझी तयारी आहे. त्यामुळे मी या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करतो की वाढदिवसाचं हे निमित्त आहे, आदरणीय बाळासाहेब पाटीलजींचा हा वाढदिवस, सामाजिक उपक्रम, त्या निमित्तानं वृक्षारोपण, अनेक कार्यक्रम, पण त्याच माध्यमातून हे आव्हान सुद्धा पनवेलकरांना आहे की चांगले चांगले विषय, समाजहिताचे हे जे विषय आपण माझ्यापर्यंत पोहोचवाल ते साकारण्यासाठी आम्ही सगळे मिळून ताकदीनं प्रयत्न करू, एवढंच सांगतो. आणि हा कार्यक्रम इतका यशस्वी केला त्याबद्दल मी सगळ्या आयोजकांचं मनापासून अभिनंदनही करतो, त्यांचा आभारही व्यक्त करतो आणि आदरणीय बाळासाहेबजी पाटील यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. दादा, एकनिष्ठ व्यक्तिमत्व म्हणून बाळासाहेब पाटील यांची ओळख आहे. एकूणच दरवर्षी त्यांचे वाढदिवशी विविध सामाजिक उपक्रम पाहायला मिळतात. यावर्षी कुठल्या कुठल्या उपक्रमांची या ठिकाणी जनतेला लाभ होणार? खरं तर राजकारण म्हटलं की अनेक जनसामान्य नागरिक थोडीशी नाकं मुरडताना दिसतात आणि कारण पण साहजिक आहेत, कारण काही चुकीच्या राजकारणांनी या राजकारणाची अवस्था, राजकारणाची दिशा, राजकारणाची दशा ही कुठेतरी चुकीची करण्याचा प्रयत्न गेल्या काही कालावधीपासून केला. पण आज आपण बघतो की देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे कशा पद्धतीनं काम करतात. आणि राजकारणात अशी व्यक्तिमत्व असू शकतात की जे न मैं खाऊंगा ना किसी को खाने दूंगा या भूमिकेतनं काम करतात आणि ते साकार करून दाखवतात. आम्ही तर आमच्या लहानपणापासून मूर्तिमंत उदाहरण आदरणीय बाळासाहेबजी पाटील यांच्या माध्यमातून बघतोय. म्हणजे केवळ वडील म्हणून त्यांच्याकडे न बघता एक आदर्श नेता कसा असावा, राजकारणात पलीकडे जाऊन सुद्धा समाजकारण करता येतं, हा आदर्श ज्यांच्याकडून घ्यावा, असं नेतृत्व कसं असावं. त्या ठिकाणी राजकारण म्हटलं तर फक्त कुरघुड्यांचं राजकारण करणं हे काही बंधनकारक नाहीये. समाजसेवेचंही चांगलं राजकारण, हेल्दी राजकारण, पॉझिटिव्ह राजकारण करता येतं. आणि त्यासाठी मला माझं कल्याण, माझ्या परिवाराचं कल्याण यासाठी मला माझा पक्ष सोडून इतर काही करण्याची गरज आहे असं करणं वेळोवेळी गरजेचं नसतं. एकाच पक्षात राहून सुद्धा ते करता येते, ह्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून बाळासाहेब पाटील यांच्याकडे आम्ही बघतो. त्यामुळे यातून आम्हाला कामाची स्फूर्ती मिळते, यातून आम्हाला पक्षनिष्ठेची स्फूर्ती मिळते, यातून भारतीय जनता पार्टीची विचारधारा ही राजकारणाची विचारधारा नाहीये, ही समाज कल्याणाची, शेवटच्या व्यक्तीच्या अश्रू पुसण्याची विचारधारा आहे. तळागाळापर्यंत पोहोचवण्याची ऊर्जा आम्हाला मिळत असते. आणि त्यामुळे आज बाळासाहेब पाटीलजी ज्या पद्धतीने गेल्या 40 वर्षात काम करतात, मी अभिमानानं सांगतो की असे देवदुर्लभ कार्यकर्ते हे महाराष्ट्रभरात भारतीय जनता पार्टीकडे मोठ्या संख्येने आहेत. आणि आज जे काही यश बघतो, पंचायत ते पार्लमेंट, भाजपचे सरकार आपण बघतो, हे असं झालेलं सरकार नाहीये. अशा सगळ्या देवदुर्लभ कार्यकर्त्यांच्या रक्तातून, आत्मा ओतून काम केल्याने त्या ठिकाणी तयार झालेलं हे सगळं वैभव आहे. आणि त्यामुळे हे वैभव टिकवणं, हे वैभव वाढवणं हे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं काम आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये प्रामाणिकतेनं, ताकदीने समाजसेवेसाठी जे जे काही करता येईल, हा वारसा जपण्यासाठी जे जे काही करता येईल ते करण्याचा आम्ही प्रामाणिक करतो. सन्माननीय बाळासाहेब महाराज ज्येष्ठ आमचे आहेत, ते आज आमच्या ठिकाणी नवीन नाही आहेत. आणि खरंच त्यांचा वाढदिवस करताना आम्ही म्हणजे दरवर्षीप्रमाणे करतो. आम्ही कधी पहिला वाढदिवस करत नाही, कारण की आमचे नेते आहेत, होते आणि राहणार. आणि आमच्या ईश्वरचरणी आम्ही एवढीच प्रार्थना करणार, कारण की माझी वाहतूक संघटना असो किंवा माझी ऑटोची संघटना असो, आम्ही साहेबांना हे आशीर्वाद देणार की साहेब, तुमचा आशीर्वाद आम्हाला असा आला पाहिजे का 100 वर्षपर्यंत आम्ही तुमचा कार्यक्रम असाच करत राहू. आणि तुमचा जसा आम्ही कार्यक्रम करतो तसं तुमच्या निमित्ताने तुमचा एक आम्हाला आमदार आमचे विक्रांतदादा आम्हाला भेटलेले आहेत, ते तर तुमचा वारसा चालवणार, पण तुमचा कार्यक्रम असाच करत राहू आम्ही. हे तुम्हाला आम्ही आश्वासन देऊन तुम्हाला खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा. मी झाडं लावतानाच बोललो का झाडं लावल्यानंतर ती झाडं जगवायची तुमची जिम्मेदारी आहे. स्वतः आमच्या अधिकारी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे, ते तिथेच असतात आणि झाडं जगणारे आम्ही पहिला पण काम करतो. आमचे कामं करतो, आमच्या नेत्यांना आमची खात्री की आम्ही कामं बरोबर करतो, ते आम्ही झाडं जगवणार. सर्वप्रथम बाळासाहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खरं तर वाढदिवस अनेक प्रकारे आपण पाहतो आणि पाहत आलेलो आहोत, पण वाढदिवस हा अशा पद्धतीने जागतिक लेवलचं केवळ संभाषण न करता त्या बाबतीत कृती करताना पाहणारे हे नेता आणि नेतृत्व पहिल्यांदा आपल्याला असं पाहायला मिळेल की हे औचित्य साधून या सुंदर पद्धतीने पर्यावरणाचा अभ्यास करून हा पर्यावरणाला जगाला एक सुंदर संदेश या माध्यमातून दिला. आणि ही मालिका आठवडाभरी चालूच आहे आणि ह्या अशा कार्यकर्त्यांना ही उदंड आयुष्य लाभवतं, कारण की त्यांच्या संगोपनामध्ये ही वृक्षच नव्हे, हे व्यक्तिमत्व देखील वाढत आहेत. त्याचं उत्तम उदाहरण तुमच्या समोर उभे आहेत, दादा आहेत आणि एवढे सगळे कार्यकर्ते आहेत. या सुंदर पद्धतीने हा कार्यक्रम असाच चालूच राहावा, उदंड आयुष्य त्यांना लाभत राहू. भावना ग्रुप देखील अशा अनेक उपक्रमामध्ये सहकार्यरत आहे आणि त्यानिमित्ताने सरांना आम्हाला इथे बोलवलं आणि बोलण्याची 2 मिनिटं संधी दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि दादांना पुन्हा एकदा उदंड आयुष्य लावो, हे आमच्या पूर्ण भावना ग्रुपतर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
पनवेल आणि नवी मुंबई व रायगडच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आदर्श लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. न्यूज व लाईव्ह साठी संपर्क करा 9619 880095 आणि 9653 119523.